आणि यानंतर आपण थेट जाऊयात संभाजीराजे छत्रपती सध्या बोलतायत. काय मागणी केली राज्यपालांकडे? संतोष देशमुखांची क्रूर पद्धतीने जी हत्या केली आणि खऱ्या अर्थाने माणुसकीची हत्या केलेली आहे, हा विषय जातीच्या पलीकडचा विषय असल्यामुळं आम्ही सर्वजण सर्व पक्षीय यांनी राज्यपालांना विनंती केली की आम्हाला आज तुम्ही टाईम द्या. सामान्य माणसांचा आक्रोश काय नेमका महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्राला हे परवडणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या विनंती केली, ऐकण्यासाठी विनंती केली. त्यांनी सविस्तर पद्धतीने आमची मागणी सगळी ऐकली. प्रामुख्याने आमचा हाच मुद्दा आहे की तुम्ही 7 जे फरार आहेत त्यातला एक अजूनही अटक झाल्याने त्याला अटक करणं गरजेचं आहे. नंबर 2, जे अधिकारी नेमलेले हेच अधिकारी बीडला धनंजय मुंडेंनी आणलेले आहेत आणि म्हणून SITला चांगले अधिकारी, डायरेक्ट IPS अधिकारी कुमावत सारखे असतील, शहाजी उमाप सारखे असतील, अशा लोकांना तिथं तुम्ही नेमावं, आम्ही त्यांना विनंती केली. दुसरी महत्त्वाची विनंती आम्ही त्यांना केली की विधानसभेच्या पटलावर स्वतः मुख्यमंत्री बोलले. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की आम्ही 7 जणांच्यावर तर गुन्हा नोंद केलेलाच आहे आणि त्यालाच धरून त्यांनी वाल्मिक कराड जो ह्या 7 जणांचा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केलं आहे. पण त्याला जे कलम लावलेलं आहे हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार, म्हणून त्याला सुद्धा 302 हे कलम लागावं ह्यासाठी आमची विनंती होती. तिसरी विनंती सगळ्यात त्यांना आम्ही महत्त्वाची केली की ह्या सगळ्यांचा बॉस कोण आहे, हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते, लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं RR आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. मग क्लीन चिट झाल्यानंतर परत तेच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले. मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला लागले धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली. मला आनंदाने सांगायचं आहे की राज्यपाल महोदयांनी सगळे विषय समजून घेतले. त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं मी ह्याच्या निश्चित इंटरव्ह्यू करीन, निश्चित याच्यावर लक्ष घालीन, कारण का हा विषय नुसता संतोष देशमुखचा एकट्यांचा नाही आहे, हा पूर्ण माणुसकीची हत्या केल्यामुळे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे हे महाराष्ट्राला परवडणार नाही. आपण ज्यावेळी शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र म्हणतो, महासंतांचा महाराष्ट्र म्हणतो, या गोष्टी महाराष्ट्रात घडतात हे दुर्दैव आहे. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या पक्षातले लोक आणि सगळ्या धर्मातले लोक, सगळ्या जातीतले लोक सुद्धा इथं आम्ही सगळेजण तिथं जाऊन त्यांना मांडणी केली. आणि हा विषय सुद्धा अनेक ठिकाणी जाती वळण म्हणजे जाण्याच्या मार्गावर असे अनेक लोक प्रयत्न करत असतात, ते सुद्धा होऊ नये. इथं मराठा वंजारी हा विषय नाही आहे, हा इथं विषय खऱ्या अर्थाने ज्या संतोष देशमुखांनी सुद्धा एक दलित समाजाच्या मुलाला वाचवायला गेला होता, हा माणुसकीची हत्या आहे. आणि माणुसकीची हत्येला न्याय मिळवण्यासाठी आपण जातीच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी विचार करावा अशी माझी सर्वांना सुद्धा विनंती राहील. आणि तसं आम्ही राज्यपालांना सुद्धा बोलून राज्यपालांनी सुद्धा हा मुद्दा बोलून दाखवला की हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारायचा आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने तो शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर विचार जीवन ठेवायचा असेल तर जातीच्या पलीकडे सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. बाकी सगळे बोलतात. मराठी जरांगे पाटलांनी आता कायद्याची भाषा केलेली आहे, तो पक्ष शिष्टमंडळ याची सहमत आहे का? असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे हे जातीपातीचं जे राजकारण सुरू झालंय स्पष्टपणाने सांगतो हे बंद करा. संतोष देशमुख गेल्यानंतर त्याची जात तपासली गेली नाही. आम्ही सगळे जण मध्ये पडलो. विधानसभेच्या सुरुवातीलाच आम्ही बोललो की मरणारा गेला त्याला मारणाऱ्याचं उदात्तीकरण झालं तर महाराष्ट्राचं वाटोळ होईल. मेलेल्याला जात आहे काय? माणुसकीची हत्या झाली हो, तुकडे गेले त्याचे, त्याला जाळून मारला. या सगळ्या प्रकरणाची घृणा पूर्ण महाराष्ट्रात आहे. त्याच्यात कसले जाती आणता तुम्ही? मी दुसऱ्याही समाजाला सांगतो की तुम्ही एखाद्या खुन्याचं उदात्तीकरण कसलं करता? आणि म्हणून आम्ही जेव्हा म्हणजे आता आपण शॉर्टमध्ये आलो, त्याच्या मागे ज्युडिशियल इन्क्वायरी घेण्याचं कारण काय होतं? ते ह्याच्या आधी झालेले जेवढे प्रकार आहेत बीडमध्ये तेवढे सगळे उघडकीला आले पाहिजेत.
त्याच्यात क्रिमिनल लिंक्स आहेत, राखेचं राजकारण, तिथल्या सगळ्या धंद्यांचं राजकारण, तिथे आजपर्यंत झालेल्या सगळ्या हत्या, त्या हत्यातले आरोपी, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आपण इतके स्वतःला कोंडून घेत आहोत जातीपातीमध्ये की ह्या चौकशीची वाट लागेल, वाट. एकीकडे कायदा हातात घेण्याची जर भाषा होणार असेल तर मग संविधानावरतीचा आपलाच विश्वास नाही असं आपल्याला बोलावं लागेल. आमचं म्हणजे मला माहीत नाही, मी यांच्या वतीने बोलतो आहे, संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही. आम्ही कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून. आमची आजची मागणी नाही आहे. आमच्याबरोबर धस आहेत, धस पण बोलतील. आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे की 302 मध्ये वाल्मिक कराड आरोपी झाला पाहिजे. ह्याच्या आधी झालेल्या सगळ्या गुन्ह्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीची झालेली हत्या ही तितकीच गंभीर आहे. ही क्रिमिनल मर्डर आहे, तो इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे. इन्स्टिट्यूशनल मर्डर झाकू नका, ह्याच्यापुढे पोलिसी राज येईल. संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात सर्वात जास्त चूक जर कोणाची असेल तर महाजन नावाच्या अधिकाऱ्याची होती, जी मी विधानसभेत बोलून दाखवलेली. तेव्हा महाजनची बाजू सरकारने घेतली. त्याच महाजनची काल बदली करावी लागली. महाजननी जर अशोक चव्हाणाची ॲट्रॉसिटी घेतली असती तर हे प्रकार झालाच नसता. हाच महाजन बापू आंधळे मर्डर केसमध्ये चौकशी अधिकारी होता. त्यांनी वाल्मिक कराडचं नाव देखील लिहिलेलं नाही, वाल्मिक अण्णा लिहून ठेवलंय. तोच महाजन केजला अधिकारी म्हणून गेला. त्या केजमध्ये अशोक सोनवणे तक्रार करायला गेला, त्याची तक्रार सुद्धा घेतली नाही. म्हणजे याचा मूळ कुठे जातो तर त्या महाजन साहेबांच्या हातात जातो. आजकाल त्या महाजनची बदली केली. असं उशिरा 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 सरकारला शहाणपण सुचतंय. अजून ज्युडिशियलमध्ये जज कोण आहे? अधिवेशनाला संपूर्ण महिला व्हायला आला, अजून जजचं नाव येत नाही आहे बाहेर. परभणीच्या जजचं बाहेर नाव येत नाही अजून. त्या मस्साजोग प्रकरणाच्या जजचं नाव बाहेर नाही. म्हणजे चौकशीचं नेमकं तुम्हाला करायचं काय हेच या सरकारकडनं स्पष्टीकरण होत नाही आहे. आमचं स्पष्ट मत आहे, सरकार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. परभणीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. दिस इज नॉट अ पोलीस स्टेट, दिस इज अ डेमोक्रेटिक स्टेट आणि इथे संविधान आणि लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे. तशीच घटना परभणीत सुद्धा झाली होती. पोलीस प्रमुख मागणी आजची काय होती? आम्ही आज आदरणीय महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाचे मंडळी राज्यपालांची भेट घेतली. आमची मागणी महाराजांनी सांगितलेली आहे. याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे. चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे. तिथं एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे. एक आणि याची सगळी संशयाची सुई याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे. या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत. परंतु यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला या मागण्या तुम्ही राज्य सरकारला सुद्धा केलेल्या आहे. राज्य सरकार राज्य सरकार आणि राज्यपालमध्ये राज्य सरकार ऐकत नाही म्हणूनच आम्ही राज्यपालांकडे आलेलो आहे. राज्यपाल या राज्याचे पूर्ण घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांच्या दरबारात येऊन आम्ही आमची विनवणी केली. शेवटी या राज्याचे प्रमुख राज्यपाल आहेत. न्याय मिळेल असं वाटतं. न्याय मिळेल असं वाटतं. राज्यपालावर विश्वास तर ठेवावा लागेल आपल्याला. वातावरण जातीय वातावरण हे बिघडवण्याचा प्रयत्न करतायत. घरात घुसून मारू असल्या हे पण मला असं वाटतं संविधानाची गोष्ट आपण करतो, संविधानाच्या पद्धतीनंच या गोष्टी व्हाव्यात. जातीपातीचा रंग याला दिला जाऊ नये. ही माणुसकीची हत्या आहे आणि माणुसकीची हत्या कोणीही सहन करणार नाही. या भूमिकेतून राज्य सरकारने जावं. हे पण आम्ही कोणताही असं नाही. परभणीतला मृत्यूच्या विषयी सुद्धा आम्ही ही भूमिका मांडलेली आहे. याची चौकशी व्हावी. हा खून आहे, पोलिसांनी केलेला खून आहे.
राजे बोलले मी ऐका माझी विनंती आहे दादा काही कारवाई करायला तयार नाहीये धनंजय मुंडेंवरती. आता राजे बोललेले त्या विषयात मी नंतर प्रेस घेऊन बोलतो. आजच्या दिवस माफी सर्वांची. पण आम्ही जी दादा- राजेंची मागणी केली तीच माझी मागणी आहे. राजेने जी मागणी नाही राजेने जी मागणी केली तीच माझी आजची मागणी आहे. आजचं माझं तेच बाईट आहे. दुसरा नाही. दादांची भेट प्लीज घेणार आहात का? घेणार 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 दादांची सर्वांची घेणार. सीएमची घेणार, डेप्टी सीएमची घेणार घेणार. आज आपने राज्यपाल साहब से मुलाकात की, किन मुद्दों पर किन मुद्दों पर चर्चा हुई? नहीं, मुद्दों पे चर्चा महाराष्ट्र के हर घर में जिस मुद्दों की चर्चा हुई है वो मुद्दा एक ही है, वो है संतोष देशमुख की हत्या और उसके आरोपी। महाराष्ट्र में अस्वस्थता है, महाराष्ट्र के लोग दुखी है कि मारने वाले आज भी मिल नहीं है, और जो भी मिल रहे हैं वो साफ दिख रहा है कि वो सेटिंग करके आ रहे हैं। यानी पुलिस कोई प्रयास नहीं कर रही है। यानी वाल्मीकरण गाड़ी में आता है, उसके पहले 1 घंटा टेप रिलीज करता है कि मैं आ रहा हूँ। ये कम से कम इन पुलिस को ये शर्म आनी चाहिए थी कि हम जाके उसकी गाड़ी रोके। पुलिस रूम में बैठी रही, वो आया, गाड़ी लगाई, गाड़ी से उतरा और फिर अंदर गया। अरे यार, पुलिस है कि मजाक है? महाराष्ट्र के इतिहास में हम बंबई में रहे, हमने बचपन से गैंगवार देखा है। गैंगवार में खूंखार आरोपी होते थे, लेकिन जिंदगी में बंबई पुलिस की आंख में आंख डालने की ताकत ना तो दाऊद की थी, ना अच्छे अच्छे बड़े बड़े नामों की थी। ये तो सबका बाप। जब अगर पुलिस को मालूम था कि वो सरेंडर होने आ रहा है तो कॉर्डन ऑफ कर देना था एरिया, उसको गाड़ी से घसीट के लेके आना बनता था। वो शान से उतरा, अपना टॉवेल बेल, इसमें यानी बेआबरू अगर किसी की हुई है तो पुलिस की हुई है। साहब सर जिस तरीके से जरांगे बात कर रहे हैं, घर में घुसने की बात कर रहे हैं। देखो, ये जरांगे जो बोल रहे हैं, मैं हाथ जोड़ के उनको बोल रहा हूँ कि भैया ऐसा मत बोलिए। संविधान के परिभाषा में हम बात करेंगे। हम अगर ये करेंगे कि हिंसा ही करने की शुरुआत कर देंगे तो महाराष्ट्र में अंगार लग जाएगा। और मरने वाले के लिए अगर कोई जितेंद्र आव्हाड जैसा आदमी लड़ रहा है, मैं कोई बड़ा आदमी नहीं हूँ, लेकिन मैं जिस समाज से आता हूँ उस समाज के लोग, कुछ लोगों ने उसकी हत्या की है, तो वो उस समाज की पहचान नहीं है। वाल्मीकरण वंजारी समाज की पहचान नहीं है। वाल्मीकरण वंजारी समाज का चेहरा नहीं है। भगवान के वास्ते, खुदा के वास्ते इसके जात से मत जोड़िए। महाराष्ट्र में ऐसा कभी नहीं देखा था। ये मैं पहले दिन जब बोला, अगर महाराष्ट्र में पहली बार किसी ने बोला तो मैंने बोला है, राजनीतिक के तौर पे मैंने कहा था कि ये इंसानियत की हत्या हुई है, ये हमको लड़नी पड़ेगी। हमने तब नहीं देखा कि हम मारने वाला वंजारी था। मारने वाले की जात होती है क्या? मारने वाला एक क्रूर खुंखार गुनहगार होता है। उस गुनहगार को बचाने के लिए वो जात का आधार लेता है, लेकिन हम उसको मदद करेंगे तो कैसा चलेगा? राज्यपाल से आज आपने क्या प्रमुख मांगे की और क्या धनंजय मुंडे का इस्तीफा मांगा आपने? सब लोगों ने मिलके, बीजेपी के भी लोग हमारे साथ थे, सब ने मिलके धनंजय मुंडे के इस्तीफे की मांग की है। और ये तो हम पहले दिन से बोल रहे हैं कि जब तक वो रहेगा तब तक इस इंक्वायरी को कोई अर्थ नहीं, कोई अर्थ नहीं। राज्यपाल ने क्या आश्वासन दिया? राज्यपाल का क्या होता है आपको मालूम है? वो तो हाँ, मैं बताऊंगा, मैं कोशिश करूंगा, मैं बात करता हूँ, बस इतना ही। सर, आज जिस तरीके का आपका डेलीगेशन राज्यपाल से मिला है कि आप मुख्यमंत्री से भी बात करेंगे। देखो, मैं ये चाहता हूँ, मैं अभी संभाजी महाराज से बात करने वाला हूँ कि ऑल पार्टी डेलीगेशन हम मुख्यमंत्री को भी मिलेंगे। हम मुख्यमंत्री से भी बात करेंगे कि ये बराबर नहीं है जो कुछ चालू है। महाराष्ट्र की पूरी शान खराब हो रही है। कोई आदमी उतरता है, पुलिस स्टेशन में जाता है, उसके ऊपर मैं क्या चाहता हूँ
कि पिछले 5 साल में जो हत्याएं हुई हैं उन हत्याओं की पूरी जांच की जाए। इसमें सब में वाल्मीकि मुंडे है, सब में वाल्मीकि मुंडे है, वाल्मीकि कराड़। तो ये वाल्मीकि साहब जी, कराड़ साहब जी जो है, वो ये कराड़ साहब जी का कोई जांच तो करे। कोई है माइका लाल महाराष्ट्र में, वो कुमावत नाम का इंस्पेक्टर था, 15 मिनट में ट्रांसफर करवाई उसकी धनंजय मुंडे ने, 15 मिनट में। अगर ये पॉलिटिकल ताकत उधर है और आप जांच की बात कर रहे हैं तो काय की जांच। केज में जब वाल्मीकि कराड़ पहुंचे तो वहां 500,000 लोग खड़े थे। आप क्या जताना चाहते हो? आपको पुलिस को डराना चाहते हो, समाज को डराना चाहते हो, कि मैं कानून से बड़ा हूं, ये बताना चाहते हो? जरा समझने तो महाराष्ट्र को। यानी जो कुछ अभी मेरे पास धनंजय मुंडे के दोस्तों का जमीन का व्यवहार आया है, आदिवासी लोगों से, पिछड़े समाज के लोगों से जबरदस्ती जमीनें ली गई है। अगर यही बात है तो इसकी जांच होनी चाहिए। सर, तुम्हाला वाटतं निष्पक्ष चौकशी होईल? कारण सत्ताधारीच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की बीड प्रकरणामध्ये जे लोकप्रतिनिधी हा आवाज उठवत आहेत त्यांना सुरक्षा जाहीर पुरवली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही पण आवाज असं आहे की शरद पवारांनी लिहिलेलं आहे त्याच्यात काही गांभीर्य असेल, कारण का पवार साहेबांनी मला स्पष्ट सांगितलेलं की जितेंद्र तू सांभाळून राहा. मला ते काय अर्थाने बोलले माहीत नाही, पण ज्या दिवशी बीडचा मोर्चा होता, मी एक शरद पवारांबरोबर 40 वर्ष काम केलंय मी. अतिशय म्हणजे हिंसेला प्रचंड त्यांच्या मनात हे आहे, आणि मग ते घराचा विचार करतात, माझ्या घरच्यांचा विचार करतात, माझ्या पोरीचा विचार करतात. एक तो वेगळाच माणूस आहे, म्हणजे एक शरद पवार राजकारणातला माणूस वेगळा आहे आणि एक माणूस म्हणून त्याच्या म्हणजे त्याचं जे हृदय आहे ते वेगळं आहे. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं तू पुढे पुढे राहू नकोस. त्यांचे उद्देश काय होते मला माहीत नाही, पण तू म्हणजे सावध राहा. त्याच्यातनं हे पत्र लिहिलं असेल तर मला माहिती आहे. मुंडे समर्थकांकडनं अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं जातं. कोणाकडे? मुंडे समर्थकांकडनं. अर्थात जरांगेंची ज्या पद्धतीची भाषा आहे, नाही, पण जरांगेंच्या भाषेमुळे जर अडचण येणार असेल तर माझी विनंती असेल जरांगे साहेबांना की जरांगे साहेब असे शब्द वापरू नका. समाज दोषी नाही आहे, त्या समाजाचा मी पण एक त्या समाजामध्ये गरीब घरात जन्मलेला कार्यकर्ता आहे. तुम्ही अशी भाषा वापरणार असेल तर समाजाला वाईट वाटतं ना. तुम्हाला जे काही करायचं आहे ते वाल्मिक मुंडे, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे बरोबर करा ना, जे काही करायचं. आणि तेही त्यांचे म्हणजे कायद्यात न बसणाऱ्या गोष्टी नाही बोलायच्या. आम्ही तरी नाही बोलणार, पण तुम्ही अख्ख्या समाजाला दोषी धरणार असाल तर हे अजिबात योग्य नाही. मग ह्याच्या पुढे ज्याचा मर्डर होईल त्याची जात तपासा, आणि जो मारणार आहे त्याची जात तपासा, आणि दोघंच भांडत बसा. कायदा राहू द्या बाजूला. हे बोलण्याचं डेअरिंग कोणी दाखवणार नाही, पण हे कधीतरी कोणीतरी बोलायलाच हवं. पण आज ओबीसी समुदाय धनंजय पाठीशी उभा राहताना दिसतोय. नाही, कोणी काही उभं राहणार नाही. असं आहे की दूध का दूध पाणी का पाणी होईल. कुठल्याही खुन्याचं समर्थन करणं हे वंजारी समाज कधीच करणार नाही. काही मुठभर वंजारी म्हणजे वंजारी होत नाही. त्यामुळे वंजारी विरुद्ध मराठा बिराठा काय नाही, हा सरळ माणुसकीचा लढा आहे. काही जण वेगळ्या मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आमच्यासारखी माणसं जे संविधानावर विश्वास ठेवतात, मी असो, संभाजीराजे असो, सुरेश धस आहे, क्षीरसागर आहे, आम्ही सगळे ओबीसी आहोत ना. क्षीरसागर ओबीसी, मी ओबीसी आहोत ना. आम्ही पण छोटे मोठे आहोत ना नेते ओबीसी मधले. सर, मुख्यमंत्र्यांना आज शरद पवारांनी पत्र लिहिलेलं आहे आणि बीड प्रकरणी जे अजित पवार ने एक प्रोग्राम मालिक नहीं बन गए मेरे, आप लोगों ने मुझे वोट दिया है तो आपने मेरे मालिक वो वायरल हो रहा है, क्या कहेंगे? अजित पवार और संजय, अरे वो तो गिनता ही नहीं ना किसी को. अजित पवार, आपने वोट किया तो एहसान किएगा उसके ऊपर, बराबर है उसका. वो पैसे लाता है, रास्ते बनाता है, एहसान किया क्या चुन के देखिए उसको? क्या बात कर रहे हो आप? बराबर, जो यही भाषा उनकी भाषा रही है और ये भाषा हम सुनते आ रहे हैं. वो जो सालगड़ी है ना, सालगड़ी जो शब्द उसका इस्तेमाल किया है, उसका अर्थ समझ लो. मैं बात बताना चाहता हूँ कि इस
संविधान के तहत जो लोकशाही गणतंत्र स्थापित हुआ है उसमें जो जनप्रतिनिधि जाता है वो समाज का सेवक ही होता है। समाज उससे काम करके लेना चाहती है। अगर तुम काम करते हो तो समाज पे कोई एहसान नहीं करते हो, ये बात शोभा नहीं देती है। पूरे महाराष्ट्र की जनता की माफी मांगनी चाहिए अजित पवार ने। आज अपमान हुआ है सब वोटर का, क्या बात करते हो तुम? संजय गायकवाड अजित पवारांनी ज्या प्रकारे स्टेटमेंट दिलेलं आहे, देखो मतलब संजय गायकवाड़ के ऊपर तो मुझे बात ही नहीं करना है, वो छोड़ दो। उस लेवल पे जाके अगर कोई बात करता है तो तुम उसके ऊपर क्या बात करेंगे? सर केंद्र सरकारकडे अजित पवार एक मिनिट मराठी मराठी पाहिजे त्याला माहिती. विनाकारण तुम्हाला माहिती साईडला उभे राहा यार, तुम्ही असे कानात बोलता प्रत्येक जण यार. अजय दामदरा एक अजित पवारांवर आहे. ए तू विचार. मला मत दिलं ना. सर एक मिनिट विचार सर अजित पवारांच्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय आहे? पवार यांनी अतिशय घाणेरडं, अतिशय लोकशाहीचा अपमान करणारा. आपण मतदारांना जनता म्हणजे राजे म्हणतो, राजे मतदार राजा का? लोकशाहीमध्ये त्याचं प्रत्येक मत हे लोकशाही मजबूत करण्यासाठी असतं. तुम्हाला दिलेलं मत ही तुमच्यावरती त्याचा अधिकार आहे म्हणून दिलेलं असतं. अधिकारा मालकी नसते. म्हणजे तुम्हाला लोकशाही समजून घ्यावी लागेल, मतदारांचे अधिकार समजून घ्यावे लागतील आणि मतदार आणि आपल्यामध्ये जो जिव्हाळ्याचे संबंध आहेत तेही समजून घ्यावे लागतील. ते जसे हे नाहीत तसे तुम्ही सुद्धा त्यांचे बाप नाही आहे ही भाषा वापरायला. ही काय भाषा झाली? मतं दिली म्हणजे काय? अरे मतं दिली म्हणजे उपकारच केले, तुम्हाला पाडलं नाही नशीब तुमचं. ही भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही. आम्ही मतदारांना देवच मानतो, मतदार राजाच मानतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम मतदारांची अजितदादांनी माफी मागायला हवी. आज सगळ्या मतदारांचा अपमान झाला. राजा नाही काय तुम्हाला? काय तुम्ही काय ते काय भाषा आहे काही? मतं मागताना असं बोलायचं होतं ना, तेव्हा तर मी तुमची सेवा करीन, मी तुमच्यासाठीच आहे असं एकदम असं करत करत. आणि आज डायरेक्ट काय सालगडी आहे का? तुम्ही सातत्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करता. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक धमकी आली आहे आणि धमकीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. चांगलं आहे. मी काय म्हणतोय, आम्ही जी आतमध्ये मागणी केली आहे त्याच्यामध्ये एक संतोष देशमुख बरोबरच आम्ही परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशींच्याही चौकशीची मागणी केलेली आहे. आता आपण येऊया. एकनाथ शिंदेंना जर धमकी आली असेल तर लॉ अँड ऑर्डरची कोणाला भीतीच राहिलेली नाही. म्हणजे आता इथे उपमुख्यमंत्री असुरक्षित, इथले आमदार असुरक्षित, इथली जनता असुरक्षित. सुरक्षित कोण आहे? सुरक्षित कोण आहे? जनते आता जाहीर वेगवेगळी पत्रकार परिषद आणि सांगावं की हे सुरक्षित आहेत. सर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.